बसा बसा खाली बसा. रात्रंदिवस बसा तुम्ही काम. जीवनात उरला नाही तुमच्याला. खाम गळे तुमचा हरामाला दाब. आणि तुम्हा एवढ्या घोडा ट्रॅक इथून तिथून पेटू द्या सारा देश. इथून तिथून पेटू द्या सारा देश. अरे इकडचे जे लोक आहेत कृपा करून शांत बसा. राज्य सरकारच्या DRC होईल 128 कोटी देऊन तोंडाला पानं फुसले तर म्हणाले डंके हाणायलेच नाही दिले आम्ही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अरे या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी फुटणाऱ्या सरकारचं करायचं काय? सरकार लांब आंदोलन संपलेलं नाही. आंदोलन अजून समाधान नाही. आम्ही तुमच्यासाठी फक्त माघार घेतलेली फक्त पोलीस प्रशासनासाठी. आणि तुम्ही आमचे भाऊ आहेत म्हणून जर आज गुन्हे दाखल होणार असतात तर अजून जोपर्यंत बसा बसा खाली बसा. रात्रंदिवस बसा तुम्ही काम. जीवनात उरला नाही तुमच्याला. खाम गळे तुमचा हरामाला दाब. आणि तुम्हा एवढ्या घोडा ट्रॅक इथून तिथून पेटू द्या सारा देश. इथून तिथून पेटू द्या सारा देश. अरे इकडचे जे लोक आहेत कृपा करून शांत बसा. आम्ही असं आव्हान केलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी एकजुटीचा सगळे खाली बसायचं. खाली बसा. बोला बोला तुम्ही बोला थोडं. आज रास्ता रोको केलाय, काय कारण आहे? आजूबाजूला आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जे रास्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे ती मागच्या 1 महिन्यापासून होणारी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आहे कारण आहे. अतिवृष्टीनं शेतकरी पुरता मेटाकुटीला आलेला आहे. त्याची परिस्थिती फक्त आता दोरी घेण्यापुरतीच जिवंत राहिले. शेताकर चक्कर मारली तर आत्महत्या करण्याचे विचार शेतकऱ्याच्या मनात घोळत आहेत. आणि जिल्हा प्रशासन गाढ निद्रेत झोपलेला आहे. त्याला कुठल्याच प्रकारचं असं नाही की आणि वरून राज्यकर्ते तर काय तमाशा लावलाय. 128 कोटीची जी मदत आहे ही कोण्या बेसवर दिलेली आहे हेच काही कळाय मार्ग नाहीये. मागच्या वर्षी नुकसान झालं होतं त्यावेळेस NDRFच्या धर्तीवर 548 कोटी रुपये या जिल्ह्याला भेटले होते. मागच्या वर्षी एवढं नुकसान झालं नव्हतं. पण या वर्षी शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे की कापसाचे बोंड पुरते नसलेले आहेत आणि उभ्या सोयाबीनला मोड फुटलेले आहेत. म्हणजे जे हिरवं दिसतंय ते सुद्धा काढल्यानंतर काही येणार नाही त्याच्या हातामध्ये. तरी पण राज्य शासन आणि विशेषतः
फडणवीस साहेब का असा अत्याचार आणि अतिरेक करत आहेत ते काही लक्षात येत नाहीये. मागच्या वर्षी निवडणुका होत्या म्हणून मदत दिली होती का? हा तसं तर वाटतंयच ना, कारण की शेतकऱ्याच्या लेकराला लाचार करण्याचं धोरण हे फडणवीस साहेब अवलंबत आहेत. मागच्या वेळेस लाडकी बहीण काढली, ज्याची गरज नव्हती, मागितली नव्हती. इलेक्शन असलं की राज्यकर्त्यांना मदत कशी करून कशी नाही करू आणि शेतकऱ्याच्या लेकराला लाचार कसं करायचं हे धोरण या राज्यकर्त्यांनी अवलंबलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आज दिवसेंदिवस आमच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. शेताकडे गेलेला बाप घरी येत नाही, तो तिथं दोरी लावून भास घेतो. साहेब कुठंतरी फडणवीस साहेब विचार करा. आज ही जी वेळ आमच्या आलेली आहे ती हे फक्त तुमच्या धोरणामुळे आलेली आहे. तुम्ही जे भावाचं माप मारता ते कुठंच मारलं जात नाही. निदान शेतकऱ्याला खर्चावर आधारित भाव जो मागितला जातो तो आता कुठंतरी पूर्ण करण्याची वेळ येते. पण राज्य शासनाचं असं धोरण आहे की जी काही मदत आहे ती अशी द्यायची की भीक द्यायची. म्हणजे आपण शेतकऱ्याला कष्टकरी न समजता एखादा भिकारी समजतो, त्याच्यापेक्षा तोकडी मदत हे राज्य शासन करत आहे.